फोन कर ना ग लवकर. करते करते हं. थांब जरासं, आत्ताच फोन करते. थांब. पटकन लाव. आवर ना लवकर. हो हो, थांब थांब. हॅलो शिल्पा, अगं वृंदा बोलती. हो, जरा सलोनीशी बोलशील का गं? खूप डिस्टर्ब आहे बघ. अगं मागच्या महिन्यात नाही का सुरू झाली पाळी, तिचा त्रास होतोय ग तिला. जरा तिला भेटून जरा तिला सांगशील तर बरं होईल. कधी येऊ? जरा लवकर भेटलं तर बरं होईल ग. खूपच डिस्टर्ब आहे बघ. उद्या बरं येते ना, तिला घेऊनच येते. बरं 5:30 वाजता तुमच्या सोसायटीच्या ग्राउंडवर ना? हो हो, येते येते. थँक्स हं. आपण उद्या जायचं आहे 5:30 वाजता मावशीने बोलवलं. नक्की जायचं हा. हो हो, तू तुझे कार्यक्रम सगळे नाही कॅन्सल नाही कर. सगळं काही मी बाकीचं बाजूला ठेवते. ऑफिसमधूनही लवकर येते आणि आपण जाऊ. या 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 इकडे बसा. मी तुमचीच वाट पाहत होते अगं. आलो ना वेळेत. हो हो, वेळेत आलाय. माझा अगं इकडे योगासनांचा प्राणायामचा क्लास असतो आणि विद्याताई, आमच्या विद्याताई आहेत, तर त्या पण आरोग्यविषयक माहिती देतात, जीवन पद्धतीची माहिती सांगतात. म्हणून म्हणलं की तुम्हाला इकडेच या. बस ग सलोनी बस. आईने सांगितलं अगं मला. आणि काय आहे हे बघ, हे पाळी येणं हे अत्यंत अगदी नैसर्गिक आहे. आणि या वयामध्ये असं होतच असतं, थोडाफार त्रास होतोच. तर सर्वप्रथम मला तर तुमचं अभिनंदन करायला पाहिजे. कारण कसे योग्य वयात पाळी येणे, आई होणे आणि परत पाळी बंद होणे ना, हे सुद्धा भाग्याचंच आहे. कारण कधी कधी व्यवस्थित जर पाळी नाही आली तर उलट आईला मुलीला त्याची काळजी वाटत राहते. मला आता असं सांग की तुला काय नक्की त्रास होतोय? मावशी, पाळी येणं इथपर्यंत ठीक आहे, पण माझं पोट सारखं का दुखतं, पाय का दुखतात, माझं डोकं का दुखतं. हे बघ, तू काही कर आणि मला ना औषध द्या. बरं, हे बघ, थोडी अशी एवढी त्रासून जाऊ नकोस. काय असतं की शारीरिक जे काही बदल होत असतात या वयामध्ये, मानसिक पण बदल होत असतात. आपल्या शरीरामध्ये ओटीपोटामध्ये गर्भाशय असते. गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला बीजनलिका असतात आणि या बीजनलिका ज्या आहेत त्याच्यामध्ये बीजकोश, त्याच्या खाली दोन्ही बाजूला 2 बीजकोश असतात. आणि काय होत असतं की हार्मोन्स जे असतात आपल्या शरीरामध्ये, हार्मोन्सची निर्मिती होते, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन, त्यांच्या प्रभावाखाली ही पाळी येत असते. आणि पुढे जाऊन ही काय असते, हे गर्भाशय, गर्भनलिका, तर पुढे जाऊन आई होण्यासाठी ती मदतच करत असते. कारण काय होतं की 4-5 दिवस जे अस्तर तयार होत असतं गर्भाशयामध्ये, आणि हे अस्तर जे आहे ते 4-5 दिवस बाहेर पडतं. आणि त्याबरोबर काय होतं की स्त्री बीजामध्ये त्याची निर्मिती होत असते आणि स्त्री बीज प्रत्येक महिन्याला ते बाहेर पडते, ते फलित होते. आणि जर फलित झाले नाही तर ते पुन्हा अस्तर परत गळून पडते. ह्यालाच आपण म्हणतो की अस्तर गळून पडते, म्हणजे रक्तस्राव होतो. त्याला आपण म्हणतो की मासिक पाळी आली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मासिक पाळी येणं एवढंच काही हे गर्भाशयाचं काम नाही आहे. तर मुख्य काय आहे की गर्भ जो बनतो, जेव्हा जर पुरुष बीजाशी जर संयोग झाला तर त्याचा गर्भ तयार होतो आणि तो गर्भ गर्भाशयामध्ये आणला जातो. गर्भाला रुजवणे हे त्याचं मुख्य काम असते. आणि हे चक्र सारखे हे चक्र म्हणजे महिन्यातून हे चक्र चालूच राहते. आणि या वयामध्ये काय होतं की जननेंद्रियाची वाढ होत असते, म्हणून काही हा त्रास होत असतो. आणि हे सगळं अगदी नैसर्गिकच आहे. आणि जर या पुरुष बीजाशी जर संबंध नाही आला तर पुन्हा गर्भधारणा होत नाही आणि पुन्हा हे पाळीचं चक्र चालूच राहते. आणि हे साधारणपणे वयाच्या 50 वर्षापर्यंत, 45 ते 50, तर पाळीनंतर बंद होते आणि हे चक्र नियमितपणे सुरूच राहते. म्हणून तुला आता जो काही त्रास होतो आहे त्याचा तुला आता नवीन आहे, म्हणून तुला त्याचा त्रास वाटतो आहे. पण तुला हळूहळू ही समतोल जीवन पद्धती जर तू अवलंबलीस ना तर त्याचा तुला काही त्रास होणार नाही. ते मावशी, ते काही असू दे, पण आता ना मला हे कुठलेही त्रास नको. हे बघ, माझा परवा पेपर आहे. तू मला पटकन काहीतरी सांग बरं, की या त्रासातनं मी कशी पटकन मुक्त होईल. नाही, हे बघ की हा काही पाळी येणे हा काही रोग नाहीये, कुठलाही आजार नाहीये.
तू फक्त आता हे नवीन असल्यामुळे तुला असं वाटतंय आणि याला औषधाची तर काहीच गरज नाही आहे. जर तू व्यवस्थितपणे योगासनं केलीस, आहार व्यवस्थित घेतलास, आता आपण ती माहिती त्यांच्याकडून ऐकूच या, तर त्याचा तुला काहीही त्रास होणार नाही. तू पिकनिकला सुद्धा जाऊ शकशील, मोठा मोठा ट्रेक सुद्धा करू शकशील. एवढं सगळं मी करू हो शकेन? हो, तू करू शकशील. मग मला हा त्रास होणार नाही? नाही नाही, त्रास म्हणजे असं आहे की खूप जास्त त्रास नाही होणार. कधी कधी चिडचिड होते, रडू आल्यासारखं वाटतं, कधी जास्त ब्लिडिंग होतं किंवा कधी कधी पाय दुखतात, कंबर दुखते. पण त्या जर तू व्यवस्थितपणे यामधून सगळी काळजी घेतलीस तर तुला काहीही त्रास होणार नाही. आणि असं वाटेल की पॉझिटिव्ह अप्रोच तू ठेवलास तर म्हणजे आता आपली पाळी आली, आपल्याला काही संकटच वाटतंय, तर आता हा बाहू करायची काहीच आवश्यकता नाही आहे. तर जीवनामध्ये आपल्याला म्हणजे जर ही समतोल जीवन पद्धती जर अवलंबलीस तर तुला त्याचा काहीही त्रास होणार नाही. तर आपण पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवूयात आणि पुढे जाऊयात, त्यामुळे तुला काहीच त्रास होणार नाही. पाळीमध्ये काही आजारपण वगैरे येतं, ते PCOD वगैरे आजकाल मी बरंच ऐकलंय. हो हो तर ते होऊ नये किंवा कशामुळे होतं हो. तर तेही जरा तू सांगितलंस तर बरं होईल. हो, त्यामध्ये काय होतं की जी पाळी त्यामध्ये रेग्युलर येत नाही. मुख्य म्हणजे काय होतं की जे मी आत्ता सांगितलं की जे स्त्रीबीज तयार होत असते आणि त्याचं ओव्ह्युलेशन म्हणजे जे फलित होत असते, तर ते ओव्ह्युलेशनच होत नाही. त्यामुळे पाळी नियमित येत नाही आणि मुख्यतः त्यामध्ये वजन वाढते आणि थायरॉईड म्हणा किंवा BP वाढते आणि डायबेटीससुद्धा त्यामध्ये होऊ शकतो. पण मुख्यतः याच्यामध्ये काय असतं की स्किन ड्राय बनते. तर डॉक्टरांच्या सल्ल्याने मात्र हे करायला पाहिजे आहे, कारण PCODमध्ये अनियमितता खूप असते शरीरावरती, म्हणजे वजन तर खूप जास्त वाढते यामध्ये. तर त्यामुळे आपल्याला जर योगासने केली आणि काही वेगवेगळे जॉगिंग म्हणा किंवा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं वजन हे कमी करायला पाहिजे आहे त्यामध्ये. आणि जे काही ओव्ह्युलेशन म्हणतात की ते ओव्ह्युलेशन होत नसल्यामुळे पुढे जाऊन इनफर्टिलिटी म्हणजे मूल होण्याला सुद्धा प्रॉब्लेम येतो. म्हणून आपल्याला म्हणजे PCOD सगळ्यात जास्त आपल्याला असं का म्हणजे आपण म्हणतो आहे की तर पुढे मूल होण्याला प्रॉब्लेम येतो. म्हणून याचं जास्त आपल्याला महत्त्व म्हणजे आईला त्याची जास्त काळजी वाटत असते की हिची जर पाळी व्यवस्थित नाही आली तर काय पुढे. तर आपल्याला रेग्युलर पाळी येण्यासाठी औषधं घ्यावी लागतात, वेगवेगळी इन्व्हेस्टिगेशन्स करावी लागतात. हे मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्याला करावं लागतं. पण ज्यांना PCOD असेल त्यांना, पण नॉर्मल ह्याच्यामध्ये तर काहीच प्रश्न नाही आहे. डॉक्टर, मला हां. एक विचारायचं आहे की ह्याच्यामध्ये स्वच्छता कशी राखली पाहिजे? स्वच्छता तर सगळ्यात महत्त्वाची आहे. तर रोजच्या रोज आपली अंघोळ करणे ते तर आहेच आहे. आणि घामाचा म्हणजे घाम आपल्याला ह्याच्यामध्ये खूप जास्त येत असतो, कारण का तिची म्हणजे चरबी फॅट वाढत असल्यामुळे घाम जास्त येतो. तर योग्यता म्हणजे त्यावेळेला पाळीच्या वेळेला दर 8 तासांनी तरी म्हणजे नॅपकिन बदलायला पाहिजे आहे. आणि रोजची स्वच्छता तर करायलाच पाहिजे. पाळीच्या दिवसात असं वाटतं की अंग दुखतंय किंवा काही तर ते म्हणून आपण म्हणजे काही करायला म्हणजे असं हे वाटत नाही, आनंद वाटत नाही की असं निवांत बसून राहावं, इच्छा होत नाही, थोडीशी चिडचिड होत असते. पण पर्सनल हायजीन तर सगळ्यात महत्त्वाची आहे आणि सगळ्यात महत्त्वाची आहे पर्सनल हायजीन. पाळी चालू असताना एखादी पेन किलर घेऊन आपण काम पुढे नेतो, कारण तेव्हा आपल्याला बरीच कामं असतात. तर ते पेन किलर्स वगैरे घेण्याबद्दल काय मत आहे तुझं? नाही, पेन किलर तुम्ही घेऊ शकता, पण ते सुद्धा प्रत्येक वेळेला घ्यायलाच पाहिजे असं नाही आहे. की खूपच जास्त पोटात दुखत असेल किंवा जास्त ब्लिडिंग होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायला काहीच हरकत नाही आहे. आणि आपण योगासनं वगैरे सुद्धा पाळीच्या वेळामध्ये करू शकतो, तसं काहीच हे नाही आहे. फक्त जास्त म्हणजे स्टर्नस खूप जास्त हेवी एक्झरसाईज करायचा नाही, चालण्याचा व्यायाम वगैरे आपण करू शकतो. आणि औषधं म्हणाल तर फक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि जर खूप जास्त त्रास होत असेल तरच घ्यायला पाहिजे. पण योगा आणि प्राणायामाने हे त्रास कमी होतात. हो, हे त्रास कमी होतात. आणि जेव्हा पाळी अजून असं सांगायचं की मेनोपॉजच्या वेळेला सुद्धा आपल्याला मेडिटेशन, प्राणायाम याचा खूप जास्त उपयोग होतो. कारण मेनोपॉजमध्ये काय होतं की सगळी आपली पाळी बंद होण्याची प्रक्रिया हळूहळू होत असते. कधी पाळी अनियमित येते, कधी कधी जास्त त्रास होतो, 2-2 महिन्यांनी पाळी उशिरा येते किंवा कधी कधी खूप लवकर येते. आणि त्यामध्ये चिडचिडपणा, मानसिक त्रास जास्त होत असतात. आणि स्त्रीला असं वाटत असतं की आता आपलं स्त्रीत्व संपायला आलं आहे, ड्रायनेस आलेला असतो तिला आणि त्यामुळे चिडचिड होते, झोप लागत नाही, लघवीला पण त्रास होतो, निद्रानाश होतो आणि खूप जास्त उकडतं, म्हणजे तिला इतका घाम यायला लागतो, कानातून वाफा यायला लागतात. तर असं हे सुद्धा खूप त्रास मेनोपॉजमध्ये होत असतात. तर अशा वेळेला मुख्यतः आपण योगासने, प्राणायाम ह्याची जर जोड दिली त्याला तर हे सगळा हा प्रवास जो आहे आपल्या स्त्रीचा तो पूर्णपणे सुखकर होतो. आणि बाळणपणाच्या वेळी सुद्धा एक मिनिट बाळणपणाच्या वेळी सुद्धा असं आहे की त्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपण ANC पिरियडमध्ये त्यामध्ये सुद्धा फक्त काही महत्त्वाची आसनं आपण काही करू शकतो. ती आपण नंतर आपण ती योगासनं तुम्हाला दाखवणारच आहे. एक प्रश्न विचारायचा मॅडम की पर्टिक्युलर त्या 4 दिवसांमध्ये आहाराचं काही गोष्टींचं आपण मुलींना दिलं पाहिजे. हो हो, म्हणजे काही रेग्युलर आहार तर आपण रोजचा करायलाच पाहिजे, पण त्या वयामध्ये
प्रोटीन्स जास्त घ्यायला पाहिजे आहेत आणि कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्सचं सगळ्यात जास्त महत्त्व आहे आणि तिला विटॅमिन्स मिळायला पाहिजे आहेत. मोड आलेली धान्य म्हणा किंवा भाज्यांचे पराठे हे सगळं द्यायला पाहिजे आहे आणि बेकरी आयटम्स कमी करायला पाहिजे आहेत. आत्ताचे मी म्हणाले की PCOD मध्ये जंक फूड खूप खाल्लं जातं तर त्यामुळे पण ते वजन वाढतं आणि अगोदरच तिला ओव्ह्युलेशन व्यवस्थित होत नसतं आणि त्याच्यातून अजून जंक फूड खाणे आणि व्यायाम कमी असं जर असेल तर त्याचा तो फायदा होणार नाही. म्हणून आपल्याला डाएटची तर खूप जास्त आवश्यकता आहे. तर आपण विद्याताई आता आपल्याला माहिती देणारच आहेत तर सगळंच त्यामध्ये की कसं आहार व्हायला पाहिजे आहे आणि कसे जीवन पद्धती अवलंबायला पाहिजे आहे ते आपण आता बघूया. मावशी मला एक विचारायचं आहे. हे जे पिरियड्स आहेत तर याच्यामध्ये फक्त 4च दिवस ब्लिडिंग होतं का? कारण माझ्या काही मैत्रिणी अशा आहेत की त्यांना कधी 8 दिवस कधी 10 दिवस सुद्धा ब्लिडिंग होतं. मग त्यांनी दवाखान्यात जायला पाहिजे का? नाही, आता असं आहे की पहिले 1-2 वर्ष असं असतं की तिची अजून अवयवांची वाढ होत नसते ना व्यवस्थित, त्यामुळे असं होत असतं. पण 2 वर्षानंतर तिला पाळी व्यवस्थित येते. पण कधी कधी जर खूप जास्त त्रास होत असेल तर गायनेकोलॉजिस्टकडे जाऊन सोनोग्राफी करून की दुसरा काही तिला अजून काही त्रास नाही आहे ना तर ते पण बघायला पाहिजे आहे. पण तो त्रास नंतर कमी होतो आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने हे सगळं करायला पाहिजे. मलाही एक प्रश्न विचारायचा आहे की मेनोपॉजमध्ये तुम्ही जी लक्षणं सांगितली ती हो. किती काळ टिकतात का ती कायमच तशी राहतात? नाही, ती अशी आहेत की कायम तर हा त्रास होत नाही पण 1 वर्ष तरी साधारणपणे हा त्रास होत राहतो आणि 1 वर्षानंतर तो नंतर कमी होतो. मावशी मला आणखीन एक प्रश्न होता. आमच्या शाळेमध्ये ना माझ्या मैत्रिणी असं म्हणतात की ज्यांच्या ब्रेस्ट खूप मोठ्या आहेत ना त्यांना ब्लिडिंग खूप होतं. हे खरं आहे का गं? नाही, तसं तर काहीच नाही आहे. त्याचा आणि त्याचा काही संबंध नाही आहे की ब्रेस्टची साईज वाढणे किंवा ब्रेस्टची साईज कमी असणे आणि त्याच्याशी मुलं होण्याचा असा काही संबंध नाही आहे. अजून एक मला शेवटचं प्रश्न विचारायचं आहे की मेनोपॉज हे म्हणजे कशावर अवलंबून असतं, म्हणजे काय घटक आहे की तो म्हणजे 40 नंतर असतं हे माहिती आहे मला, पण मग काही जणांना 45 वेळेस तो सुरू होतो, काहींचा 50च्या आसपास असतो. तर त्याचं काही रिझन आहे का पर्टिक्युलर? नाही, रिझन असं नाही आहे. तर आपण जे म्हणाले की मी इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन त्या हार्मोनची निर्मिती कमी व्हायला लागते आणि हळूहळू त्याच्यामध्ये इम्बॅलन्स होतो. कधी इस्ट्रोजन वाढते, कधी प्रोजेस्ट्रॉन वाढते, कधी कमी होते आणि त्यामुळे पाळीही अनियमित येते आणि कधी कधी 2 महिन्यानंतर पिरियड्स येतात किंवा कधी कधी म्हणजे लवकर यायला लागतात, 8 दिवसांनी सुद्धा यायला लागतात. पण साधारणपणे 1 वर्ष हा साधारण त्रास होतो आणि थोडासा मानसिक पण यामध्ये त्रास होत असतो. पण काही लोकांना 45 मध्ये जातो, काही 55 हो, नंतर हो. जातो. लवकर गेलेला बरं की नाही, तसं काही नाहीये. 45 ते 55 साधारण 50-52 वयापर्यंत पण जाते साधारण पाळी. प्रकृतीवर अवलंबून आहे अवलंबून आहे आणि कधी कधी थोडंसं हेरिडिटरी पण आहे ते किंवा पण हेरिडिटरी असेलच असंही नाहीये, प्रत्येकांच्या मध्ये हेरिडिटरीच असेल असंही नाही. पण कसं म्हणतात की कधी आईची जेव्हा लवकर बंद झाली तर मुलीची पण लीज होते किंवा आईची, पण ह्याला अगदी असं काही ठोस असं काही नाहीये, पण साधारणपणे असतं ते हेरिडिटरी. आणि आजकाल मुलींना पिरियड लवकर येतात. मग हो, जसं हो. लवकर येतात तसे मग त्यांचं जातही लवकर असं काही असतं. नाही, तसं नाहीये, पण साधारण 45च्या वयापर्यंत जातात. पण कधी कधी आजकाल असे काही केसेस ऐकायला मिळालेले आहेत की त्यांची पाळी खूप लवकर पण जाते किंवा लवकर तर येतेच, कधी कधी तर 10व्या-9व्या वर्षी सुद्धा येते. पण सध्या काय आहे माहिती का की एक्सपोजर खूप आहे ना मी आता आणि तेच विचारणार हो. होते. माझ्या मैत्रिणीच्या मुलीची अगं 9व्या वर्षीच सुरू झाली हो, पाळी. हो. ती इतकी छोटी मुलगी, तिला काय हो करावं? ना, अजून आपल्याला म्हणजे तिच्या अजून शरीराची पण तिला विशेष माहिती नसते आणि त्यात हे सुरू झाल्यानंतर असं वाटतं आपल्याला. पण हे एक्सपोजर आहे, इंटरनेटवर बघतात, गुगलवर आणि त्यांच्या वयातले मित्रमैत्रिणींचे म्हणजे पिअर प्रेशर या वयामध्ये खूप असतं ना, कारण का त्यांना असं वाटतं की अरे तिला सुरू झाली आहे तर आपल्याला पण म्हणजे डोक्यामध्ये असे वेगवेगळे विचार सुरू असतात आणि ह्याचं कनेक्शन थोडंसं मानसिक पण आहे आणि मनामध्ये जर तसे ते विचार सुरू झाले तर शरीरात पण आपोआपच थोडेसे बदलही व्हायला आणि एक लागतात. माझा प्रश्न म्हणजे की पिरियड मुलींना लवकर सुरू झाले तर त्यांच्या उंचीवरती उंची वाढण्यावर त्याचा काही परिणाम होतो का? होतो लवकर जर सुरू झाले तर उंची कमी म्हणजे त्यांची उंची कमी काय म्हणतात थोड्याशा त्या राहू शकतात बुटक्या, पण त्यासाठी आपल्याला प्रयत्न मात्र करायला पाहिजे. पण कारण हे आपण योगासनाने ते करू उंची हे करू शकतो पण 18व्या वर्षापर्यंत खरं तसं तर उंची वाढते, पण त्यासाठी प्रयत्न मात्र करायला पाहिजेत. जर लवकर म्हणजे पाळी आली तर त्याचं काही वयामध्ये लवकर पाळी आली तर काही जणांची उंची कमी असते, पण त्यासाठी प्रयत्न मात्र करायला पाहिजेत. बास्केटबॉल म्हणा, स्विमिंग, सायकलिंग, त्याच्याने उंची वाढायला मदत होते. माझा एक प्रश्न, आपण मगाशी म्हणलं पाळी लवकर येते,
तर ते सिनेमातले किंवा ह्याच्यातली दृश्य बघून सुद्धा असं काही होतं का म्हणजे भावना? मानसिक मी म्हणाले ना की एक्सपोजर सध्या खूप आहे आणि मानसिक बदल थोडेसे म्हणजे मानसिक थोडंसं आलं की त्यांना भावना भावना पण उचंबळून उचंबळून येतात तसं होतं. मला एक असा प्रश्न आहे की हार्मोन्स जी वेगळी वेगळी शरीरामध्ये सुटतात म्हणजे नॉट नेसेसरी फक्त रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम किंवा पाळीच्या काळात इतरही खूप हार्मोन्स असतात. म्हणजे आपल्याला सगळे शरीरात पचन घडण्याकरता किंवा हृदयाच्या कामाकरता सुद्धा काही हार्मोन्स सुटतात. तर हार्मोन सिक्रेशन आणि मानसिक ताण किंवा अभ्यासाचा ताण किंवा झोप न होणं किंवा आत्ता आपण म्हणलं तसं की सिनेमातली दृश्य आहेत किंवा काही प्रणय दृश्य आहेत, तर ह्या सगळ्याचा त्या हार्मोन सिक्रेशनवर किती परिणाम होतो? नाही, होतो ना, परिणाम होतो जवळजवळ म्हणजे बऱ्याच असा 50% तरी त्याचा परिणाम होतच असतो कारण का हार्मोन्स त्याच्याशीच त्याचा जे संबंध आहे. हां, म्हणजे म्हणून जे योगामध्ये सांगितलेलं आहे की ब्रह्मचर्य याचा अर्थ असा की तुमच्या काना डोळ्यांचा किंवा सगळ्या अवयवांचा कमीत कमी वापर करा किंवा गरजेपुरता करा. तर ते म्हणजे एक प्रकारे योग्यच म्हणावं लागेल नाही का आपल्याला, की तो जितका आपण संतुलित किंवा कमीत कमी वापर करू तितकं आपल्याला हे वेडेवाकडे हार्मोन्स सुटण्याची प्रक्रिया नियंत्रित करता येईल ना. आता आपण यांची माहिती ऐकूयात. त्या पण आता आपल्याला चांगलं मार्गदर्शन करणार आहेत जीवनात कशी म्हणजे समतोल जीवन पद्धती कशी आकारायला पाहिजे. तर त्यांचं आपण आता लेक्चर ऐकूया. माझं नाव विद्या परळीकर. मी गेले 12-13 वर्ष योगासनाचा क्लास घेत आहे विविध ठिकाणी. आणि माझं असं लक्षात आलं की आपल्या मैत्रिणींना सांगायला पाहिजे की आदर्श जीवन पद्धती काय असते ते. आत्ताच सलोनीला डॉक्टर शिल्पांनी सगळं छान समजावून सांगितलं. बहुतेक सलोनीची सगळी भीती आता गेली असेल की काय बाबा मला काय झालंय असं सगळं गेलं असेल. तर आता आपण आदर्श जीवन पद्धती म्हणजे काय ते बघूया. तर माझं असं म्हणणं आहे की स्त्रियांनी नाही पुरुषांना सुद्धा निरोगी आणि आनंदी आयुष्य जगलं पाहिजे. तर ही आदर्श जीवन पद्धती स्त्रियांना नाही तर पुरुषांना सुद्धा उपयोगी आहे. तर आदर्श जीवन पद्धतीत आपल्याला एक आयुष्यामध्ये शिस्त पाहिजे. तर ह्याची एक 4 अंग आहेत: व्यवहार, आहार, पुरेशी झोप आणि व्यायाम. या सगळ्या 4ही गोष्टी आपण व्यवस्थितपणे ह्याची सांगड घालू शकलो तर आपलं जीवन अगदी सुखकर आणि आनंदी होईल. तर व्यवहार म्हणजे काय? तर व्यवहार म्हणजे आपण जे दैनंदिन कामं करतो, रोज उठून स्वयंपाक करतो, भांडी कपडे काय जे काही रोज आपण करतो ते सगळे करतात. मुलं अभ्यास करतात, शाळेत जातात, असं प्रत्येकाचं वेगवेगळं कार्य असतं. तर ह्या सगळ्या कामामध्ये एक शिस्त पाहिजे. तर ती काय असली पाहिजे? तर प्रथम काय की सूर्योदयाच्या आधी 1 तास, किमान 1 तास किंवा अर्धा तास तरी आपल्याला उठणं गरजेचं आहे. त्याच्याने काय होतं, आपल्या स्त्रियांना सुद्धा भरपूर वेळ हाताशी येतो. सकाळी हवा अतिशय छान असते, प्रदूषण त्याच्यामध्ये अजिबात नसतं. त्यामुळे आपले मन छान शांत असतं. त्याच्यामुळे दिवसभर कुणी आपला अपमान केला काही केला तरी आपल्याला ते सहन करण्याची शक्ती येते. रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा आपल्याला हवेमध्ये प्रदूषण नसल्यामुळे ते सुद्धा आपल्याला मिळते. आणि सकाळी आपल्या शरीरात छान स्त्राव हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये असतात आणि ते स्त्रवत असतात. तर सकाळी उठल्यामुळे त्याचं स्त्रवण पण व्यवस्थित नियमाने होत असतं. तर आता सकाळी जर उठायचं असेल तर आपल्याला रात्री लवकर झोपलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं प्लॅनिंग करायला लागतं. की काही जणी काय करतात की रात्री मी डायरी लिहीन, रात्री मी कपड्याचे घड्या करीन किंवा रात्री उद्याची काय भाजी आहे ती मी चिरून ठेवीन. तर ही सगळी कामं थोडीशी आपल्याला आधी करता आली तर आपण 9 ते 10 या वेळात छानपैकी झोपू शकतो. आणि आता आपल्याला लगेच झोप लागणार नाही 9-9:30ला, पण थोडी सवय केली, 1 महिनाभर सवय केली की आपोआप सवय लागते. असा एक नियम आहे की 21 दिवस तुम्ही जर एक गोष्ट सतत करत राहिला तर 22व्या किंवा 33व्या दिवशी ते तुम्हाला त्याची छान सवय होते. तर असं आपण प्लॅनिंग करायचं आणि 9 वाजता झोपण्याचा प्रयत्न करायचा. असं जर आपण झोपलं तर काय होतं, आपलं पचन व्यवस्थित होतं, आपल्या शरीरामध्ये पेशींची छान वाढ होते, आपलं रक्त वाढण्याची क्रिया छान होते. असं
लवकर झोपल्यामुळे सगळी कामं व्यवस्थित होतात. अजून एक काय आहे, आहार. म्हणजे आता आपण जेवणाच्या वेळा व्यवस्थित पाळल्या पाहिजे. जर आपण ठरवलंय की आपली जर वेळ आहे की 9 वाजता आपण ब्रेकफास्ट करतोय, 1 वाजता जेवतोय, तर ते व्यवस्थित तुम्ही जेवणाच्या वेळा पाळल्या पाहिजेत. कधी कधी काय होतं, आपण बाहेर जातो आणि बाहेरच्या नादात जेवणाची वेळ टळून जाते. अशा वेळी काय करावं, एखादा पोळीचा रोल बरोबर घेऊन त्यावेळेला आपण तर खावं. तर असं जर आपण तुम्ही वेळाच्या जेवणा पाळल्या नाही तर काय होतं, घरातल्या लोकांची पण चिडचिड होते. म्हणजे उदाहरणार्थ आईची, की अरे लवकर जेवा म्हणजे माझं काम संपेल, मला पुढचं काम करता येईल. असं जे होतं, तर तुम्ही जर बेशिस्तपणे वागलात तर घरातल्या कुटुंबाचं पण मानसिक आरोग्य बिघडतं, शारीरिक आरोग्य बिघडतं, घरात वाद निर्माण होतात आणि त्याचा कधी कधी अन्नावर सुद्धा राग काढला जातो. तर हे सगळं चुकीचं आहे. त्याच्यामुळे बेशिस्तपणे वागण्याने सगळ्यांनाच तोटा होतो. त्यापेक्षा शिस्तशीर तुम्ही वागलात तर सगळ्यांनाच आनंदी तुम्हाला राहता येईल. हल्ली बायकांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण सुद्धा खूप वाढलेलं आहे. याचं कारण हेच आहे सगळ्या गोष्टी. त्यामुळे हे सगळं आपण जर व्यवस्थित पाळलं, आहार, व्यवहार हे सगळं पाळलं तर आपलं जीवनशैली सुधारण्यास मदत होते. म्हणून आणि ह्याच्यामध्ये अजून एक भाग आहे की समजा आता धकाधकीच्या जीवनात आपण ह्या सगळ्या वेळा नाही पाळू शकत आहे, तर आपल्याला पतंजलींनी सांगितलं आहे की तुम्ही योगाभ्यास करा. तर योगाभ्यासामध्ये काय असतं, आपल्या थोड्या वेळात आपल्या शरीराला पीळ छान पडतो, ताण छान मिळतो विविध आसनांनी. आसनं सुद्धा अनेक आहेत, अनेक व्हेरिएशन्स आहेत. त्याच्यामुळे आपल्याला छान ह्याला ताण पडतो शरीराला आणि आपलं शरीर छान प्रसन्न होतं. आपल्या दिवसभर आपण त्यांनी फ्रेश राहतो. त्याच्यामुळे हा आता मी जे सगळं तुम्हाला शिस्तीचा डोस दिलाय तर ताई, मला एक विचारायचं होतं. हां. तुम्ही म्हणालात की योग्य आहार आणि हे, तर हे आहार आणि हे कसं काय कळणार आणि ते पाळायलाही प्रॉब्लेम येतो. आता सकाळपासून मी जाते ते रात्रीच येते, तर सगळं वेळा सांभाळणं किंवा तुम्ही म्हणता योग्य जीवन पद्धती ती जरा पाळणं अवघडच वाटतं मला. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं ना की आता आपण योगा म्हणजे योगासनं वगैरे शिकलो तर थोड्या वेळात आपल्याला छान शरीराला व्यायाम मिळतो. आणि आहाराविषयी म्हणलात, जर तुम्ही ऑफिसला जाताय तर आहारामध्ये कोशिंबिरी वगैरेचा सगळा समावेश पाहिजे. तुम्ही नाही करू शकत, तुम्ही एक काकडी घेऊन जा पिशवीत, तुमच्या डब्याबरोबर ती तुम्ही खाऊ शकता. म्हणजे आहारामध्ये काकडी गाजर हे पाहिजे असं मी जे म्हणते, तर हे असं आपण करू शकतो. ताक वगैरे ह्या गोष्टी आपण ऑफिसमध्ये नाही नेऊ शकत, पण ते रात्री आपण आहारामध्ये त्याचा समावेश करू शकतो. अशा रीतीने आपण समतोल राखू शकतो. तर आता आपण एक खेळ खेळणार आहोत. अगं खेळ काय आहे बघूया ना. 5 मिनिटं थांबू, निघायचंच आहे आपल्याला. बर, आता सलोनी, तुला कंटाळा आलाय ना सगळं ऐकण्याचा? हो. आपण आता एक खेळ खेळूया. याच्यामध्ये ना मी काही पाकिटं तयार करून तुमच्यासाठी खाऊ आणलेलं आहे. हा, तर ते पाकिट उघडायचं आणि त्याच्यात बघायचं की तुला काय खाऊ आलाय आणि ते खाल्ल्याने काय काय होईल ते आपण बघूयात. प्रथम तुझ्यापासून सुरुवात करूया. मला पिझ्झा आणि बर्गर तेच तुला तेच देणार आहे, पिझ्झा आणि बर्गरच देणार आहे. हवं ते घे. तुला काय हवंय? मला पिझ्झा आणि बर्गर हवा. ओके, मग खूप आवडतो ना हिला. हा तेच आवडतंय. मी सगळ्यांच्याकडे देते, पण बरं, आधी चालेल. सलोनी वाचणार आहे. हा बर, हा. ओ बर, हा, अजून शिल्लक आहेत. आधी आपण हे बघूयात, मग मी सलोनीसाठी अजून खाऊ ठेवलेला आहे. हा सलोनी, चला ओके, उघड आता तू आणि बघ काय आहे तुझ्या पाकिटामध्ये, काय खाऊ आलाय. माझ्या पाकिटामध्ये पिझ्झा आणि बर्गर वाव, आलाय. मला great, खूप वाव, आवडतं. great. मी सारखं खात असते. हा, मग बघ बरं उघड, त्याच्यात सारखं काय काय मागे दिलंय. चेहऱ्यावर मुरमे येतात, पित्तविकार होतात, वजन वाढते, बघ सांगत होते ना. तात्पुरताच आनंद मिळतो. बघितलंस का? तू आता किती वेळा खातेस आठवड्यातून पिझ्झा? मी निदान 4 वेळा तरी खाते. अरे बापरे, मग आता तू मला ठरव. माहिती नव्हतं हो, तू जाऊन बाहेर खाऊन येतेस असं. आता तू ठरव किती वेळा खायचा पिझ्झा, 4 वेळेला की आठवड्यातून एकदा. तुझ्या समोर आता आहेत काय काय होतं पिझ्झा खाल्ल्याने. समजलं ना आता? हा, आता मी नाही खाणार पिझ्झा. व्हेरी गुड, आपल्याला हेच हवंय.
नाही का? बरं, मी आता उघडू का हा आता? उघडा तुम्ही उघडा. मला दाण्याचा लाडू आलाय, अरे वा, मस्त. पण मी नाही खातो फारसा. पण आता तुम्ही त्याच्यातलं वाचा आधी, मग तुम्हाला कळेल तो किती काय आहे त्याच्यामध्ये, मग तुम्ही ठरवा. हिमोग्लोबिन वाढते, बर, प्रोटीन मिळते, गुड फॅट्स मिळतात. आता मला सुरुवात केली पाहिजे खायला, कारण मला खरंच याचे एवढे फायदे आहेत हे माहिती नव्हतं. बरं. कारण दाणे म्हणजे मला जरा पित्त होतं असं वाटतं. पित्त होतं, जरा डोकं दुखतं, नाही, म्हणून ह्याच्यामध्ये मी नाही खात. गुळ पण असतो, त्याच्यात लोह आहे, त्याच्यामुळे आपल्याला असं काही होत नाही. आणि आपण एकच खाणार आहे, आपण कुठे 4 खाणार आहे, एकच लाडू खायचा. तर पण तुम्ही मग आता ते रोज खायचं का? रोज खाल्लं तरी चालेल. आणि अजून एक मला म्हणजे हे आहे की दाण्याचे लाडू कोलेस्ट्रॉल वाढतं वगैरे असं हो, मी बोलायचे पण ना, असं ऐकलं त्या होतं. भीतीपोटी आम्ही दाणेच खाणं कमी करून नाही, टाकलं. दाणे खायला तर पाहिजे आहेत, पण खूप जास्त म्हणजे प्रमाणात. खूप प्रमाणामध्ये नाही खायला पाहिजे, पण दाणे खायला तर पाहिजे. सगळ्या गोष्टी प्रमाणात खाल्ल्या प्रमाणात खायला पाहिजे, तर प्रॉब्लेम प्रोटीन्स मिळतात ना. ठीक आहे, तुम्हाला आता म्हणजे लक्षात आलं? शेवटी किती प्रमाण असा प्रश्न आहे. असं नाही, आता एकच लाडू खायचा हे प्रमाण आहे. तुम्ही आता 2-2, 3-3 नाही खाऊ शकत ना एका वेळेला. एक खायचा दिवसभरात. हा, पुढे. माझ्याकडे नाचणीची खीर. अरे वा, बर, उघडा. वजन कमी करायला मदत होते. मी वा. खाणार. आयर्न मिळते हा. आणि कॅल्शियम मिळते, ज्याची आता मला सध्या सगळ्या खूप गरज गरज आहे. वाटते. आणि नाचणीची खीर करायलाही अतिशय हो, सोपी सोपी आहे. आहे. काहीही त्याच्यात अवघड नाही, 5 मिनिटं सुद्धा लागत नाही. तर स्त्रियांनी तर नक्कीच खावीच खावी. त्याच्यात भरपूर घेण्यासाठी पोषण अगदी चांगली मूल्य आहे आहे. नाचणी. हा. पुढे हो. हा. मला आलंय कोल्ड्रिंक. अरे बापरे, घाबरलेच मी. त्याच्या कोल्ड्रिंक पिल्याने काय काय फायदे आणि तोटे आहेत ते सांगते. पोट व हाडांचे आजार होतात, स्किन कोरडी पडते, कॅलरीज वाढतात, आता म्हणजे सगळंच घातक हा, आहे. म्हणजे अगदीच लांब राहिला पाहिजे. फायदे काहीच नाही, काहीच नाही, सगळे तोटे तोट्याचीच आहेत. यादी आलेली आहे. सलोनी बघ, आता कोल्ड्रिंक प्यायल्याने काय काय होतं बघितलंस ना. आता तू ठरव प्यायचं की नाही. माझा ते काय कारण असतं, बर्गर घ्यायला गेलं हा, पेप्सी घेणार. मिळतंच ते. पेप्सी. काय मिळतं ना, कोको कोला. कोका कोला मिळतो, हा. पण आता मी नाही घेणार. आता मला आता हे तुला कळालं. माहिती झालंय ना. छान छान, मस्त. बरं झालं. हा. आम्ही खेळ होईपर्यंत थांबलो. थांबलो. हो, है की तिला नाही? त्याचे फायदे पण कळाले. आता आता माझ्या इथे आलेले आहे पुरणपोळी. वाव, उद्या खायची आवडते का सगळ्यांना? मला पण आवडते. आता पुरणपोळीचे फायदे सांगते. सत्वगुण वाढतात, तमोगुण कमी होतात, एकाग्रता वाढते, मानसिक शांती मिळते, मनाची तृप्ती होते, स्नायूंची ताकद वाढते. अरे वा वा, पुरणपोळी एवढे किती खूपच फायदे पुरणपोळी आहे. किती पौष्टिक आहे. तर आता खायलाच पाहिजे. तर आपण काही जास्त फक्त सणावारालाच करतो, पण आता अगदी ठरवून आता मी करेनच. महिन्यात हो, एकदा महिन्यात तरी. एकदा खूप तरी. वेळा काय होतं की हो. पुरणपोळी करायला महिला कंटाळ पण करतात हो, आणि वेळ आणि पण ज्ञान लागतो. पण नसतं ना हो, कधी कधी की मग वेळ त्याच्यात लागतो. हरभऱ्याची वेळ डाळ आहे, लागतो. गूळ आहे, मग नको. पण मग आता हे सगळे आता फायदे एवढे ऐकल्यावर सगळे पुरणपोळीचे वाटतं गुण की आहेत करायलाच म्हणल्यानंतर खायलाच पाहिजे. खायला महिन्यातून पाहिजे. एकदा. अगदी पुरणपोळी नाही केली तरी पुरण पुरण तरी नुसतं खायला खा. पाहिजे. म्हणजे हो, त्याच्यात आणि ते त्याच्यावरती तूप घालून. हा. हो. त्यामुळे अजूनच पुरणपोळीचे उपयोगी. फायदे मला खरंच हो. माहिती नव्हते. हो, आता आपण एवढे फायदे आहेत, हो ना. ते आत्ताच कळालं. आता सलोनी अजून एक घे. सलोनी, तुझ्या आवडीचं अजून एक माझ्याकडे पाकिट आहे, खाऊ आहे. देऊ तुला? दे ना. घे. अय्या, चायनीज फूड, मग हे पण मला खूप आवडतं. बघ वाचून, काय बघ बरं काय काय आहे त्याच्यात. मळमळते, अपचन होते, कॉन्स्टिपेशन पण होतं, जळजळतो पण. आई गं, म्हणजे चायनीज फूड खाऊन इतके तोटे होतात? तुला म्हणजे चायनीज फूड खाऊन एवढं होतं तरीच मी जेव्हा जेव्हा चायनीज खाते ना, त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीपासून मला ह्यातलं काही ना काही होतच असतं. बरं झालं तुझ्या लक्षात लक्षात आलं आता आलं तुझ्या. की काय काय खाल्ल्याने काय होतंय, आणि तुला अनुभव पण आलाय की हे खाल्ल्यावर दुसऱ्या दिवशी तुला ह्यातलं काहीतरी होतंय. आता ठरवायचं तू की हे खायचं की नाही. आता नाही मी हे काही खाणार. बरं झालं बुवा, हे सगळं कळलं आम्हाला. हे सगळं काही माहीतच नव्हतं. बरोबर आहे. पण हे सगळं पाळणं कसं शक्य नाही हो. तर काय करू देत. आता हे बघा, आपले जे हिंदू संस्कृती आहे
त्याच्यामध्ये आपल्याला विविध सण असतात, दर महिन्याला काही ना काहीतरी सण असतात, हो की नाही. आपण काही आणि मग त्यावेळी ऋतूनुसार आपण काही काही पदार्थ करतो. म्हणजे आता आता पाडवा येईल, आपण श्रीखंड करतो किंवा त्या ऋतूनुसार काही काही गोष्टी करत असतो आणि त्या आपल्या शरीराला उपयुक्तच असतात. आपल्या ह्याच्यात साधं वरण भात आणि तूप लिंबू हे तर अतिशय छान कॉम्बिनेशन आहे. लिंबू हे आपल्या टॉक्सिन शरीरातले घालवतं. तर हा अतिशय ह्याच्या संस्कृतीत हे जे नैवेद्याचे पदार्थ आहेत ते खूप अतिशय चांगले आहेत आणि महिन्यातून एकदा हे आपण करूच शकतो, काहीच हरकत नाहीये. रोज आपण हे सगळं करू शकत नाही, पण महिन्यातनं एकदा तर करू शकतो. सगळ्या काही काही कारल्याचा कायरस असतो, पेरूचं पंचामृत असतं, कधी छोटंसं तळण असतं, कधी भजी असतात. पण हे प्रमाणात सगळं खाल्लं तर आपल्या शरीराला काहीही अपायकारक नाही. उलट हे सगळ्या गोष्टी कडू रस, गोड रस, आंबट तुरट रस हे सगळे आपल्या शरीरात गेले पाहिजेत. ते शरीराला उपयुक्त आहेत. त्याच्यामुळे असा परिपूर्ण आहार आपण घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. हो, छान, चांगली माहिती सांगितली ताईंनी. थँक्यू. छान माहिती मिळाली तुमच्याकडून. छान माहिती आता मिळाली. हे सगळे तुम्ही फॉलो करण्याचा थोडासा तरी प्रयत्न करा. नक्कीच प्रयत्न हो, करू. नक्कीच. आणि हिलाही आता दुष्परिणाम कळालेले आहेत. त्यामुळे जरा बाहेरचं खाणं आणि हे आमचं जंक फूड कमी होईल असं मी खात्री देते तुम्हाला. ओके ओके, आपल्याला एवढं जरी झालं तरी खूप छान आहे. आता ह्याच्या पुढे आपण योगासनांकडे वळूया. आपण आहार बघितला, नंतर व्यवहार बघितला, हे सगळं बघितलं. आता आपण व्यायाम बघूयात काय करायचे, योगासनं काय करायची ते बघूया. या सगळ्याची सांगड घालून आपण आदर्श जीवनशैलीकडे वाटचाल करू शकतो. ठीक आहे. आता आपण आसनं काय काय आहेत ती बघूयात. की लहान मुलीपासून म्हणजे 10 वर्षाच्या मुलीपासून मोठ्या 60 वर्षाच्या बाईपर्यंत किंवा 70-80 पर्यंत कुठली आसनं उपयुक्त आहेत. आपण आज 10 आसनं बघू. तर सगळ्यांनी पहिल्यांदी उठून उभं राहायचं आहे. आपण जेव्हा आसनं करतो तर तेव्हा आधी आपल्या शरीराचे सगळे सांधे आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहेत. तर आपण पायाकडून सुरुवात करूया. आधी थोडंसं चाला जागेवर, एक 10-20 पावलं चाला. हां, आता चालताना प्रयत्न असा करा की पायाचे अंगठे पूर्ण वर उचला आणि टाचेवर फक्त चालता येतं का बघा. बी ऑन युअर हिल्स, रेज युअर टोस. हां, पाय चांगले वर उचला. आता थोडे हात कमरेपाशी ठेवा आणि हाताला गुडघा लावता येतो का बघा प्रत्येक वेळेला, पाय वर उचलून. येस, गुड. येस. आता तुमच्या पावलाची जी आतली बाजू आहे ती उचला आणि बाहेरच्या बाजूवर थोडा वेळ चाला. फक्त आउटर एजवर चाला, चालत राहा. हां, गुड. चला, आणि आता आपण गुडघे गोल फिरवायचे आहेत. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा आणि गुडघे गोल फिरवा. 1 2 3 4 5. उलट दिशेने करा. 1 2 3 4 5. चला, ताठ उभं राहा. दोन्ही पायामध्ये थोडं अंतर ठेवा आणि आता हां, तर दोन्ही हात कमरेवर ठेवा आणि आता आपल्याला कंबर गोल फिरवायची. 1 2 3 4 5. उलट दिशेने करायचं आहे. 1 2 3 4 5. ठीक आहे. आता गुडघ्यावरती या, गुडघ्यावर उभे राहा. हां, तुमचे थोडेसे तिरक्या उभे राहत आहे सगळ्याजणी. डावीकडे तोंड करून दोन्ही गुडघ्यामध्ये थोडंसं अंतर ठेवा. म्हणजे थोडी अशी हो तिरकी. हां, चला, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत पसरा. उजव्या बाजूला वळा, कंबर उजवीकडे वळवा आणि तुमचा उजवा हात आहे हा खाली टाचेवर नेऊन टेकवता येतो का बघा. वरचा हात वर ताणा, आकाशाकडे टिकवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अशीच दुसरी बाजू करा. डावीकडे वळा आणि डावा हात टाचेवर ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हेच थोडंसं भरभर करूया. 1 2 3 4 5 आणि 6. चला, आता खाली बसा. दोन्ही पाय समोर पसरा.
आपल्या शरीराचे सगळे वेगळे वेगळे सांधे आहेत ना, ते वापरले गेले पाहिजे. आता दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून जवळ घ्या. तुम्ही हात मागं टेकवलेत तरी चालतील. 1 ॲट ए टाईम बोथ लेग्स. दोन्ही गुडघे बाजूला करा, बाजूला गुडघे, परत गुडघे जुळवा. 3 आणि 4. पाय समोर पसरा. 4 समोर. परत 1 2 3 4. आपण हे सगळे नमुन्याकरता व्यायाम करतोय बरं का. तुम्हाला हीच सगळी आवर्तनं 20-20 अंक करायला हवीत. 3-4 आपण आत्ता आपल्याला वेळ कमी आहे म्हणून फक्त काय करायचं आहे तेवढं बघतोय. चला आता दोन्ही पाय गुडघ्यात वाकून जवळ घ्या. हळूहळू बूड वर उचला आणि तुम्हाला पावलावर बसता येतं का बघा. आजकाल काय झालेलं आहे की हात समोर घ्या आणि पावलावर बसायचं आहे. पावलावर स्क्वॅट, इंडियन टॉयलेट. हां ओके. शक्य असलं तर पावलंच जुळवा. आपण सगळेजण ना भारतीय शौचालय वापरणं हे बंद केल्यामुळे खूप त्रास, गुडघेदुखी, टाचदुखी, कंबरदुखी वाढली आहे. आणि विशेषतः बायकांच्यामध्ये ते जे PCOD, PCOS हे जे सगळे होतात ना, तर किंवा खूप वजन वाढतं, तर ह्याच्याकरता आपले जे ओटीपोटाचे स्नायू आहेत ते सगळे ढवळून निघाले पाहिजेत. आता दोन्ही हात समोर घ्या. आणि तुम्हाला जितकं उजवीकडे कंबर वळवता येईल तेवढी वळवा. 1 2 3 4 5. डावीकडे वळवा. 1 2 3 4 5. आता हेच थोडं भरभर करूया. 1 उजवीकडे, 2 डावीकडे, 3 परत उजवीकडे, 4. चला रिलॅक्स खाली बसा. बघा आता आपण एक अर्धाच मिनिट बसलो होतो तरी पाय दुखायला लागले, कारण आपल्याला सवयच नाही आहे असं करायची. आणि विशेषतः माझा आग्रह राहील की दिवसातनं कमीत कमी 5 मिनटं तरी तुम्ही या पोझिशनमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे यायला पाहिजे. तर अशा रीतीने आत्ता आपण थोडंसं शरीराचे सांधे मोकळे केलेत. आता आपण नेमकी आसनं कुठली करायची ते बघूया. तर पहिल्यांदी परत एकदा गुडघ्यावर उभं राहा. पहिल्या आसनाचं नाव आहे उष्ट्रासन. हां, तर दोन्ही गुडघ्यामध्ये थोडं अंतर ठेवा. दोन्ही हात कमरेवर ठेवा. मान वर उचला. तुमची कंबर जितकी पुढे ढकलता येईल तेवढी ढकला. ढकलत राहा. कंबर पुढे ढकला. तुम्ही मागे किती वागताय हे महत्त्वाचं नाही आहे. उष्ट्र म्हणजे उंट. तर उंटासारखं आपल्या गळ्याला ताण द्यायचा आहे. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हात मागे टाचेवर टेकवता येत आहेत का बघा. प्रयत्न करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश खाली या, खाली बसा. बऱ्याच मुलींचा प्रश्न असा असतो किंवा बायकांचा की आम्ही पाळीच्या काळात आसनं करू का नको. तर माझं असं मत आहे की फक्त सर्वांगासन किंवा शीर्षासन म्हणजे डोकं खाली पाय वर अशी आसनं, आणि ज्याच्यामध्ये खूप तुमच्या मांड्यांना आतल्या बाजूनी ताण पडतो, अशी जी काइंड ऑफ सर्कस आसनं आहेत ती करू नये. पण साधी आसनं करायला हरकत नाही. आत्ता जे आपण उष्ट्रासन केलं तर ते पाळीच्या काळात तर तुम्हाला करायला काहीच हरकत नाही. आता दुसरं आसन आहे मालासन. आत्ता जसे आपण पावलावर बसलो होतो तसे परत एकदा पावलावर बसा. शक्यतोवर दोन्ही पावलं जुळवता येतील का बघा. घाई करू नका, अजिबात घाई करू नका. पहिल्या दिवशी नाही पावलं जुळवता आली तरी चालणार आहे. ओके. चला आता तुमचे दोन्ही हात समोर घ्या. जितके हात ताणता येतील तेवढे ताणा. दोन्ही गुडघे हळूहळू बाजूला पसरा आणि तुम्हाला जितकं पुढे वाकता येईल तेवढं वाका. आपले हात जमिनीवर नेऊन टेकवता येतात का बघा. आता थोडा वेळ थांबा. काही लोकांना हात टेकवता येणार नाही. आता तुम्ही मागे जे लोक आहेत ना त्यांनी एक काम करा, एकमेकींकडे तोंड करा. वैशाली आणि तुम्ही पण एकमेकींकडे तोंड करा जरा. हॅलो, तसं नाही, फेसिंग टू इच अदर अशा बसा. हां ओके. आणि एकमेकींचे हात पकडा आणि खाली दाबा. Seja, you are not supposed to sit on the ground. Your hips are raised. ओके. चला आता हळूहळू दोन्ही हात उलटे मागे न्या. मागे तुमच्या टाचेच्या मागे दोन्ही हात न्यायचे.
आणि तुम्हाला लॉक करायचं आहे. हाताची बोटं एकमेकात गुंफवायची. तुम्ही जमेल तेवढे हात खाली दाबा. आपल्याला काय करायचं आहे, मांडीचे स्नायू ताणायचे आणि ओटीपोटाचे जे स्नायू आहेत तर त्याच्यावर छान दाब द्यायचा आहे. तुम्हाला शक्य असलं तर कपाळ टेकवा, ज्यांना शक्य आहे त्यांनी हनुवटी टेकवायचा प्रयत्न करा. हां, होता होईल तेवढं टाचा उचलू नका. 1 2 3 4 5 6 7. सावकाश वर या, परत आरामशीर बसा. कधी पण आसनं करताना हां कसं आहे, कुठलीही गोष्ट जसं विद्याताई मगाशी म्हणल्या, पहिल्या दिवशी परफेक्शन कशातच येत नाही. तुम्ही लहानपणी जेव्हा स्वतःचं नाव लिहिता तर अक्षरशः कुठेतरी आळ्या किंवा झुरळं काढल्यासारखं दिसतं, पण नंतर नंतर ते कॅलिग्राफी केल्या इतकं सुंदर दिसायला लागतं. तसंच आसनांचं आहे की पहिल्यांदा नाही येणार, पण हळूहळू करत राहायचं आपल्याला. चला, आता ह्याच्यानंतर बद्ध कोणासन करायचं. पायाचा नमस्कार करा. तुम्हाला जेवढी पावलं जवळ ओढता येतील तेवढी ओढा. आणि हळूहळू आपल्याला पुढे वाकायचं, अगदी सावकाश पुढे वाकायचं. आपल्याला जेवढं जमतं तेवढं वाका. डोकं नाही टेकलं काय, डोकं अगदी जमिनीपासनं 1-2 फूट वर असलं तरी हरकत नाही. फक्त पुढे वाका आणि अनुभव करा तुमच्या ओटीपोटाला कसा आपण ताण देतो आहे. ओटीपोटाचे स्नायू पहिल्यांदा तुम्ही श्वास सोडाल तेव्हा जितके आतमध्ये खेचून घेता येतील तेवढे घ्या, जास्तीत जास्त खेचून घ्या. आपल्याला ह्या सगळ्या आसनांद्वारे काय करायचं आहे तर आपल्या ओटीपोटातले स्नायू, पुनरुत्पादन करणारी जी संस्था आहे त्याच्या आजूबाजूचे स्नायू, आपला मूत्रमार्ग आणि शौचमार्ग ह्याच्या जवळचे स्नायू, यांची लवचिकता आणि ताकद वाढवायची आणि तिथे रक्तपुरवठा छान झाला पाहिजे जास्तीत जास्त. ओके, चला सावकाश वरती या आणि परत एकदा ताठ बसा. पाहिजे तर पाय समोर पसरा, थोडी पायाची हालचाल करून घ्या. आता ह्यानंतरची स्थिती आहे त्याचं नाव आहे गोमुख आसन. जसं गाईचे ओठ असतात तसे आपले दोन्ही गुडघे एकमेकावर आले पाहिजे. तुमचा उजवा पाय आहे त्याची टाच आहे ही डाव्या मांडीच्या पलीकडे आणून ठेवा. क्रॉस. आडवा करा, पाय गुडघ्यावर गुडघा टाका. आणि आता तसाच डावा पाय घ्या खाली. यस, तुम्हाला शक्य असलं तर दोन्ही हात टाचेवरती टेकवा आणि पुढे वाका. जेवढं पुढे वाकता येईल तेवढं वाका. आपल्याला सगळ्यांना काही आपले सगळ्यांचे आकार, पोटाचे वाढलेले व्यास, कमरेचा कडकपणा, गुडघ्यातला कडकपणा यामुळे सगळं छान जमतं असं नाही आहे, पण हळूहळू करत राहा. आणि जेव्हा आपण आसनं करतो तेव्हा शक्यतोवर श्वास सोडण्याकडे भर द्या. जितका लांब श्वास तुम्हाला सोडता येईल तेवढा सोडत राहायचं. तर ह्या आसनाचं वैशिष्ट्य असं आहे की पुरुषांच्या मानाने बायकांना युरिन इन्फेक्शनचा त्रास खूप होतो, खाज येते वारंवार. तर तो त्रास कमी करण्याकरता आपल्याला ह्या आसनाचा खूप चांगला उपयोग होतो. आता सावकाश वरती या, ताठ बसा आणि दोन्ही पाय समोर पसरले तरी चालतील. आता काही आसनं आहेत ना ती आपल्याला दोन्ही बाजूनी करावी लागतात. म्हणजे उदाहरणार्थ आत्ता आपण गोमुखासन केलं तर आता आपण उजवा पाय वरनं घेतला होता ना, तर आता डावा पाय वरनं घेऊन एकदा करूया. जेवढं तुम्हाला सहज पुढे वाकता येईल तेवढं वाका. कुठल्याही प्रकारे स्वतःला खूप त्रास करायचा नाही, हळूहळू करत राहायचं. हळूहळू करत राहा आणि श्वास सोडत राहा. जितका तुम्ही श्वास सोडणार आहात तितकं पुढच्या स्थितीला जाणं सोपं होतं. सावकाश वरती या आणि आपल्याला आता
धनुरासन करायचं आहे ह्याच्यानंतर. तर त्याकरता पोटावरती झोपा. पूर्ण नाही, साधं. तुम्ही दोघींनी आज पहिल्यांदाच जरी करत असलात तरी घाबरायचं काही कारण नाही. जेवढं जमेल तेवढं करा. ओके. हां, फक्त आता धनुरासनाचं असं आहे की जेव्हा खूप ब्लिडिंग होत असेल, काही बायकांना खूप ब्लिडिंग होतं, तर त्या काळामध्ये फक्त धनुरासन नाही केलं तरी चालेल, पण एरवी बाकीचे 26-27 दिवस रोज करायला पाहिजे. सो आता पहिल्यांदा दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून जवळ घ्या. दोन्ही हातांनी पायाचे घुंगटे पकडा आणि तुम्हाला डोळे मिटा. श्वास घेत 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 वर यायचं आहे. जेवढं दोन्ही बाजूनी शरीर डोक्याकडनं पायाकडनं वर उचलता येईल तेवढं वर उचला. टिकवा. 1 2 3 4 5 6. मान वर उचला. पावलं जुळवायचा प्रयत्न करा. जवळ घ्या आणि सावकाश खाली या. तर धनुरासनामध्ये काय होतं की आपल्या पाठीचे जे मणके आहेत ते आपण लवचिक करतो आणि पोटाचे स्नायू छान उभ्या रेषेमध्ये ताणले जातात. काय त्यामुळे पोटावरचं जे फॅट असतं ना, तर ते सगळं हलतं, हळूहळू त्याला घुसळलं जातं. चला, आता ह्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे ते आसन आहे सेतुबंध आसन. तर खूप लोकांना सर्वांगासन जमत नाही. सर्वांगासन हे खूप महत्त्वाचं आसन आहे. विशेषतः आपली जी शरीरामध्ये सगळी रासायनिक घटना घडतात, सगळी हार्मोन सिक्रेट होतात, तर त्या दृष्टीने सर्वांगासन खूप महत्त्वाचं आहे. पण बऱ्याच लोकांना जमत नाही वयोमानानुसार किंवा सवय नसते, म्हणून आपण आधी सेतुबंधासनाने सुरुवात करूया. सो पाठीवरती झोपा. सर्वांगासन आणि सेतुबंधासन हे आसन चांगलं केव्हा म्हणायचं, तर जेव्हा तुमची हनवटी छातीवरती छान दाबली जाते. आणि योगामध्ये ज्याला जालंधर बंध म्हणतात, म्हणजे हनवटी पूर्ण गळ्यावरती दाबली गेल्यामुळे आपल्या गळ्यावरचे जे स्नायू आहेत हे सगळे छान आकुंचित झालेले असतात. तर आधी आपण सेतुबंधासन कसं आहे ते बघूया. पहिल्यांदा पाय गुडघ्यात वाकवा. दोन्ही पायांमध्ये थोडं अंतर ठेवा. गुडघे एकमेकाच्या जवळ ढकला. हात तुम्हाला सहज जिथे मांडीच्या बाजूला ठेवता येतील तेवढे ठेवा आणि हळूहळू श्वास घेत कंबरवर उचला. येस, तुम्ही करून बघा. चलो, मी तुला सुद्धा सेतुबंधासन करायला हरकत नाही. सर्वांगासन कदाचित नाही जमणार, पण सेतुबंधासन करायला हरकत नाही. गुडघे एकमेकाकडे ढकला. कंबर जास्तीत जास्त उचला. हनवटी आपली गळ्यावर दाबली जाते का बघा. टिकवा. लांब श्वास सोडायचा प्रयत्न करा. लांब श्वास घ्या. हनवटी गळ्यावर दाबली जाणं हे महत्त्वाची गोष्ट आहे ह्यामध्ये. चला, सावकाश खाली या. आता असंच आपल्याला सर्वांगासन करायचं आहे. आपल्याला दोन्ही पाय आधी सरळ वर उचलायचे आहेत काटकोनामध्ये. आता हळूहळू हाताच्या मदतीने कंबर वर उचलायचे, पाठ वर उचलायचे. हाताने पाठीला आधार द्या आणि जितकं शरीर तुम्हाला वर 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 उचलता येणार आहे तेवढं वर उचला. दोन्ही पाय पूर्ण सरळ रेषेत होत आहेत की नाही बघा. आपल्याला जमलं तर दोन्ही हाताचे तळवे ते एकमेकाला म्हणजे करंगळ्या एकमेकाला जुळल्या पाहिजेत आणि पायाचे अंगठे वर आकाशाच्या दिशेला पॉइंट करा. शक्यतोवर गुडघे जुळवायचा प्रयत्न करा. पूर्ण हनवटी आपली गळ्यावरती दाबली जाऊ द्या. सगळ्यांनाच खूप चांगली स्थिती जमेल असं नाही,
पण जेवढी जमते तेवढी करायची. आणि ज्यांना हे असं करणं शक्य नाही त्यांनी खुर्चीच्या किंवा भिंतीच्या मदतीने सुद्धा हे आसन छान करता येतं. तर आता हळूहळू दोन्ही गुडघे वाकवा, गुडघे कानाजवळ घ्या. हळूहळू आपल्याला पाठ जमिनीवर टेकवायचे. सावकाश दोन्ही पाय खाली पसरा. खूप लोकांना विशेषतः ज्या 40च्या वरच्या बायका आहेत तर त्यांना मानेचा दुखणं असू शकतं, म्हणजे मानेचे मणके झिजलेले असतात. तर अशा वेळेला सर्वांगासन न करता सेतुबंधासन केलं तरी चालणारे हे लक्षात ठेवायचं. खरं तर ना आपण एक केलं पाहिजे की आधी कुठेतरी एक महिनाभर जाऊन एखाद्या योगासनाच्या वर्गात आपल्याला जाऊन शिकलं तर जास्त चांगल्या रीतीने आपल्याला आसनं करता येतील. आपल्या मनाने करण्यापेक्षा किंवा कुठला तरी व्हिडिओ बघून करण्यापेक्षा प्रॉपर एका शिक्षकाकडे जाऊन जर आपण शिकून घेतलं आणि मग तुम्ही तो सराव घरी करू शकता. चला आता आपल्याला मत्स्यासन करायचं आहे. तर असंच झोपलेलंच राहा, त्याच्यातनंच आपण मत्स्यासन करूया. तुमचे दोन्ही पाय वाकवून घ्या जवळ आणि तुम्हाला पद्मासन घालता येतं का बघा. ओके, पद्मासन घालणं इसेन्शियल नाही आहे, तुम्ही मांडी घालून केलं तरी चालणार आहे. आता हळूहळू गुडघे खाली जमिनीवर न्या, गुडघे जमिनीवर टेकवा आणि आता हळूहळू तुमचे खांदे, कंबर, पाठ वर उचला आणि टाळू जमिनीवर टेकवा. हां, तुम्हाला शक्य असलं तर दोन्ही गुडघे जमिनीवर दाबून दोन्ही हात कोपरं जमिनीकडे खेचा. गुडघे खाली. पाठीमागे तुम्ही मॅडम कंबर उचलली आहे ना, कंबर नाही उचलायची आपल्याला. तुम्ही इकडे बघा काय केलंय, खांदे वर उचलायचे आणि छातीचा भाग ताणला गेला पाहिजे. हे आसन फक्त केवळ आपल्याला सर्वांगासनात जो आपण गळ्याला पुढे दाब दिला आणि मागे ताण दिला होता तर त्याला आराम मिळावा म्हणून ही स्थिती करायची असते. चला आता सावकाश तुमची पाठ जमिनीवर टेकवा आणि पाय खाली सोडा. आपण 1 मिनिटभर शांत पडूया. नेहमी आसनं केल्यानंतर शवासन. तर शव म्हणजे काय, तर जिथे श्वासाची गती शून्य होते अशी अवस्था. तर हळूहळू प्रयत्न करायचा की आसनं करून झाल्यानंतर आपल्याला एक 5 ते 7 मिनटं शवासन करता येतं का. आपल्या करंगळ्या जमिनीकडे गेल्या पाहिजेत, हात उताने ठेवा, मान एका बाजूला कलती ठेवा आणि तुम्हाला जितका लांब श्वास सोडता येतो. सर्वसाधारणपणे आपले मिनिटाला 15 श्वास होतात. तर ते हळूहळू शून्याकडे कसे नेता येते, म्हणजे 15चे 10, 10चे 9, मग 8 असं करत करत 3, 2 असं करायचा प्रयत्न करायचा शवासनामध्ये. साधारण एक 5 ते 7 मिनटं तरी आपल्याला शवासन किंवा विश्रांती घ्यायला पाहिजे. आता हळूहळू सगळ्यांनी उठून बसायचं आहे. तुम्ही जे उशिरा आलेत त्यांनी आता जॉईन व्हायला हरकत नाही आहे. आपण थोडंसं त्यांना जागा करून देऊया. ओके, सो जसं आसनं महत्त्वाची आहेत तर तसंच प्राणायाम ही सुद्धा खूप महत्त्वाची क्रिया आहे. तर थोडंसं आपल्याकडे जो मर्यादित वेळ आहे त्याचा विचार करता आपण थोड्या भरभर गोष्टी प्राणायामाची फक्त झलक बघणार आहोत. आपल्याला खूप छान आज प्रॅक्टिस करायला जमणार आहे असं नाही आहे. तर पहिल्यांदी तुम्ही जेवढं ताठ बसता येईल तेवढं बसा. विशेषतः स्त्रियांच्या दृष्टीने आणि पाळीचा काळ किंवा पुढे रजोनिवृत्तीचा काळ किंवा गरोदरपणामध्ये साधारणपणे पचनक्रिया थोडीशी बिघडते आणि त्यामुळे ॲसिडिटी होते, नीट पचन होत नाही, झोप नीट लागत नाही.
तर ह्यामध्ये शरीरामध्ये जी उष्णता होते तर ती कमी करण्याच्या दृष्टीने आपल्याला शीतली प्राणायाम करायचा आहे. तर जिभेचं गोल करायचा, ओठ उघडा, जिभेचा गोल करा यू, आणि जिभेनी सावकाश श्वास घ्यायचा. हा, श्वास घेऊन झाला की तोंड बंद करून तो रोखून धरायचा आहे. मग उजवी नाकपुडी बंद करा आणि डावीनी अतिशय सावकाश श्वास सोडा. साधारण आपण जितक्या लांबीचा श्वास घेतो, म्हणजे तुम्ही साधारण एक 5 अंक श्वास घेतलात तर सोडण्याची क्रिया 7 ते 8 किंवा 10 अंक व्हायला पाहिजे. चला, परत आपल्याला 2 आवर्तनं अशीच करायची. जिभेचा यू करायचा, सावकाश श्वास घ्या आणि डाव्या नाकाने सोडा. शक्यतोवर डावी नाकपुडी जेव्हा आपली ऑपरेट होत असते तर ती चंद्रनाडी आहे, म्हणून आपल्याला जेव्हा थंड हवेची गरज आहे, शरीरातली उष्णता कमी करायची, तेव्हा डाव्या नाकाने श्वसन व्हायला पाहिजे. 3रं आवर्तन तुमचं पूर्ण झालं की थांबा. आता खूप रात्री जागरणं, ऑफिसचं काम किंवा अभ्यासाचा ताण, किंवा खूपदा आपण मोबाईलवर चॅटिंग करत असतो, तर त्यामुळे डोळे आणि डोकं याच्याकडे नीट रक्तपुरवठा होत नाही. तर त्याच्याकरता भ्रमरी करायची. तुम्हाला पहिल्यांदी नीट लक्षात घ्या, श्वास घ्यायचा आहे, दोन्ही फक्त कान बंद करायचे घट्ट, आणि एका श्वासामध्ये जितका मकार लांबवता येईल तेवढा लांबवायचा. अशी 3 आवर्तनं आपण करणार आहोत. करा. शक्यतोवर कान घट्ट बंद करायचे, कान बंद झाले पाहिजेत पूर्ण, म्हणजे त्या नादाच्या ज्या लहरी आहेत तर त्या जास्तीत जास्त निर्माण व्हायला पाहिजेत. एका आवर्तनानंतर थोडं थांबून चांगला लांब श्वास घेऊन सोडा. मग परत 2रा श्वास घ्या आणि परत लांब मकार करायचा. भ्रमर म्हणजे भुंगा. तर भुंग्यासारखा आवाज झाला पाहिजे. 3 आवर्तनं झाली की थांबा. जितकं आपण वेगळे वेगळे विचार करतो, वाचन करतो, चिंतन करतो, एकाग्रता करतो, तितकं मेंदूतली कंपनं, म्हणजे मेंदूतल्या पेशींची कंपनं वाढतात. तर ती जितकी कमी करता येतील तितकी एकाग्रता वाढवता येते, आणि तितकं आपल्या शरीरातले हार्मोन्स सिक्रेशन जे आहे हे संतुलित व्हायला मदत होते. म्हणून ब्रेन पल्सेशन कमी कसं होईल अशा प्रकारचे प्राणायाम झाले पाहिजेत, म्हणून भ्रमरी करायची. आता ह्यानंतर आपल्याला नाडीशुद्धी करायची. तर नाडीशुद्धीचे अनेक प्रकारांनी ती करतात लोक, तर त्यातला एक पहिला भाग आज आपण बघूया. तर तुम्हाला काय करायचं आहे की पहिल्यांदी उजव्या नाकाने श्वास सोडायचा, उजव्या नाकाने घ्यायचा, डावीने सोडायचा, डावीने घ्यायचा. यालाच आजकाल अनुलोम विलोम असंही म्हटलं जातं. तर आता हळूहळू ताठ बसा. तुमच्या उजव्या हाताची शेवटची 2 बोटं घ्या, त्याने डावी नाकपुडी बंद करा. उजव्या बाजूने तुम्हाला जेवढा लांब श्वास सोडता येईल तेवढा सोडा, लांब घ्या.
मग उजवी नाकपुडी अंगठ्याने बंद करा, डावीने श्वास सोडा, डावीने घ्या. आता हे चक्र चालू राहू दे. किमान 7 वेळेला 2 बाजूनी, 11 वेळा, 15 वेळा, आपल्याला जेवढं शक्य आहे साधारणपणे 3 मिनिटापासनं 15 मिनिटापर्यंत तुम्हाला जितका जसा उपलब्ध वेळ आहे त्याप्रमाणे हा प्राणायाम करायचा. हा त्याचा पहिला टप्पा आहे. शक्यतोवर डोळे मिटायचे. आता तुम्ही उजव्या बाजूने सुरू केलंय, त्यामुळे डाव्या बाजूने तुमचे श्वास घेतलात की मग ही आवर्तनं आपण थांबवूया. तर बरेचदा असं असतं की आपलं मन इतकं अस्वस्थ असतं ना की आपल्याला असलं काहीतरी सूक्ष्म गोष्टी करणं आवडत पण नाही आणि नकोसं वाटतं, किंवा काही लोकांना ते इतका वेळ शांत बसता येत नाही. तर आपण जर ओंकार केला, शक्य असलं तर दोघांनी करायचा ओंकार, म्हणजे एकाने ओंकार म्हणेपर्यंत दुसऱ्यांनी थांबायचं. तर आपण असं करूया की मी तुम्हाला ओंकार सांगते, माझा संपला की तुम्ही सुरू करायचं आहे. शक्यतोवर एका श्वासात म्हणायचं आहे. म्हणजे समजा आपल्या शेजारचा मनुष्य आहे तर त्याचा ओंकार समजा 15 सेकंदापेक्षा जास्त गेला आहे, तर तुम्ही परत श्वास घेऊन म्हणायला सुरुवात करायची गरज नाही. तुमचं श्वसन जिथे थांबेल, दम तुमचा जिथे संपेल, त्या ठिकाणी तुम्ही म्हणणं काय करा, थांबवा. आता हे करताना शक्य असलं तर आपल्याला ज्ञानमुद्रा करायची. म्हणजे तुमची तर्जनी आणि अंगठे जुळवा, दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. ज्यांना वज्रासनात बसणं शक्य आहे तर वज्रासनात बसलात तर आपला पाठीचा कणा अजून सरळ राहतो. तर दोन्ही सगळ्यांनी बसलंच पाहिजे असा आग्रह नाही, पण शक्य असलं तर वज्रासनात बसा. चला, आणि आता आपण ओंकार म्हणूया. शक्यतोवर माझं संपलं की सुरू करा. हरि ओम 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 हरि ओम. नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय. ओम नमो नारायणाय 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 ओम नमो नारायणाय.
भगवते वासुदेवाय ओम नमो 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 भगवते वासुदेवाय. हरि ओम तत्सत. छान आपल्या आतमध्ये मेंदूच्या भागात, त्याच्यानंतर कंठापाशी, हृदयापाशी या ठिकाणी सगळी अशी छान लयबद्ध ज्या हालचाली होतात त्याचं थोडं निरीक्षण करा. तर अशा रीतीने आज जी आपण एक 10 आसनं बघितली तर ती साधारण वयवर्ष 10व्या वर्षापासून 50-60 किंवा अगदी मरेपर्यंतसुद्धा जर करता आली तर आपल्याला सहसा औषधाविना आपले आरोग्य चांगलं ठेवता येईल आणि मनस्वास्थ्य पण चांगलं ठेवता येईल. तर आपण आज सगळ्यांनी निश्चय करू की जे लोक पहिल्यांदाच आलेत त्यांनी एक संकल्प करून टाका की मी ही पद्धती अंगीकारणार आहे. निघायला हवं आता खरं तर. किती वाजले हो ग, मलाही निघायला हवं. हो ना, उशीर होतोय. आज आपण बघितलं आहार पद्धती, जीवनशैली कशी हवी हे सगळं बघितलं. याच्याबद्दल कुणाला काही शंका आहे का? मॅडम मलाही काही सांगायचं आहे तुम्हाला. हो सांग ना. हो सांग ना. माझा अनुभव म्हणजे मी गेले 6 महिने योगाचा क्लास सुरू केला. पण 6 महिन्यापूर्वी जी माझी स्वतःची कंडिशन होती ना की मी 6 महिन्यापूर्वी म्हणजे ॲक्च्युली लॉकडाऊनचा तर काळ होताच, पण त्या म्हणजे उशिरा उठणं, घरातली दिनचर्या सगळी आमची विस्कळीत झाली होती. पण क्लासला यायला लागल्यापासून मी सकाळी लवकर उठते, घरातली चिडचिड कमी झाली किंवा माझ्या चिडचिडीमुळे घरामध्ये सगळेच नाराज असायचे माझ्यावरती की ही का चिडचिड करते. पण मला योगाने खूप फायदा झाला. पहिला फायदा म्हणजे मी सकाळी लवकर उठू लागले, मुली मिस्टर सगळे माझ्यावरती खुश असतात का तर माझी दिनचर्या खूप छान झाली. मुळात माझ्या शांतता आली दिवसभरामध्ये जो काही, आणि खरंच घरातलं वातावरण खूप प्रॉब्लेम. शारीरिक फायदाही खूप झाला. म्हणजे मला एक डिप्रेशन आलं होतं की अरे माझं वजन खूप वाढलंय, मला माझ्यातली लवचिकता कमी झाली आहे. मी जी सुरुवातीला पहिल्यांदा जी कामं करायचे ती माझ्याकडून होत नव्हती, तेही एक चिडचिडीचं कारण होतं. पण ते आता मी सगळी कामं अगदी घरातली असू दे, बाहेरची असू देत, मुलांना समजून घेण्यापासून सगळं मी अगदी खूप छान पद्धतीनं करते. मला याचा खूप फायदा झाला योगासनाचा. आणि त्याचबरोबर मी यौगिक आहारही चालू केला. म्हणजे अगदी ताकापासून ते अगदी तुम्ही काय म्हणाल ना, सणासुद्धा आपण जे पुरणपोळी करतो याच्यापासून सगळे सण व्यवस्थित करते मी. एवढा मला नक्कीच फायदा झाला. ओके, मस्त, छान, थँक्यू. काही विचारायचंय काय? मला बोलायचं नाही. ओके, 2च बोला मिनिटं ना, मी बोला घेणार की. आहे. आजच्या सलोनीच्या निमित्ताने आज जे सगळे विषय आपले चर्चेले गेले ना त्या संबंधितच मला बोलायचं आहे की सलोनीच्या वयाच्या मुली किंवा तरुण मुली आजकाल काय झालेलं आहे की त्याची सगळ्यांची जीवनशैली बदललेली आहे. या मुलींची जंक फूड खाणं आहे, मोबाईलचा अति प्रमाणापेक्षा जास्त वापर करणं, लॅपटॉपचा वापर करणं, रात्रभर
जागणं, नको तितकं चॅटिंग करणं, त्याच्यामुळे मग जागरण केल्यामुळे आरोग्याचे डोळ्याचे पर्टिक्युलर खूप प्रश्न निर्माण झाले. झोप अपूर्ण होती ह्या मुलींची, आणि झोप अपूर्ण, मुली म्हणजे तरुण पिढी असू लहान मुली असू, झोप अपूर्ण झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांचं सगळं शेड्यूल बिघडलेलं असतं. शेड्यूल बिघडणं म्हणजे काय की एकतर लवकर उठावं लागतं, त्यांचं काही रेग्युलर ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या करण्यासाठी लवकर उठणं, मग चिडचिड, राग व्यक्त करणं, संतापणं, मोठ्याने बोलणं, आणि या सगळ्याचा परिणाम ते सगळा तो जो स्ट्रेस आहे त्यांच्यावरचा तो काढण्यासाठी मग काय की त्यांच्यापेक्षा वयाच्या मोठ्या मुली, म्हणजे आम्ही असं बघितलेलं आहे, आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलींबरोबर त्यांचा सहवास वाढतो, सिगरेट पिण्यासारखं व्यसन वाढतं, नको तितकी मुलांच्या बरोबरची जवळीक वाढते, आणि आजकालच्या ह्या मुलींना ते भान थोडं कमी पडतंय. आया आणि शिक्षक त्यांच्या दृष्टीने खूप बोर आहे, म्हणजे त्यांचे सल्ले त्यांना कायम बोर वाटतात. तर हे सगळं म्हणजे आजचा जो आपला सगळं वर्गाच्या म्हणजे डॉक्टर मॅडमनी, विद्याताईंनी, ह्या सगळ्या अनुभवी लोकांनी जे सगळं शेअर केलंय, व्यक्त केलंय, आणि हे सगळं सलोनी सारख्या मुलींपर्यंत, आम्हालाही मुली आहेत, आमच्या मुलींपर्यंत सुद्धा आम्ही त्या पद्धतीने पोहोचवणार आहेत. म्हणजे जीवन जगताना आपल्या आयुष्यामध्ये तर आपलं जीवन जगताना काही आयुष्यामध्ये नियम पाळायचे असतात. म्हणजे आता ज्यावेळेस आपण वाहन चालवत असतो तर त्यावेळेस कसं की लोक बेफान होत वाहन चालवत असतात की, पण त्याला कंट्रोल करण्यासाठी जसं लाल, हिरवा आणि पिवळा सिग्नल आहे की तुम्ही कुठेतरी थांबा, हिरवा सिग्नल लागला की तुम्ही तुमचं वाहन पुढे घेऊन जा. त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी पोहोचता येतं आणि वेळेत पोहोचता येतं. हे जसं व्यावहारिक जीवनामध्ये आपण अवलंब करतो, तसं आपलं सामान्य म्हणजे आपलं जीवन जगताना काही नियम पाळायचे असतात. तर ते योगशास्त्रामधले, योगामधले जे आहेत यम नियम त्यांचा उल्लेख केलेला आहे. तर त्या यमनियमांचं जर आपण पालन केलं तर आपलं जीवन अतिशय सुंदर होईल, सुखकारक होईल, आणि सगळंच आयुष्य आपलं अतिशय चांगल्या दिशेने जाईल आणि समाधान सगळ्या जीवनाचं आपल्याला मिळेल. तर थँक्यू विद्याताई, तुम्ही शिल्पाताई, डॉक्टर शिल्पा, तुम्ही इतकी सुंदर माहिती दिली. आजचा क्लास म्हणजे खूप भरभरून आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला आणि खूप शिकायला मिळालंय, हेच मला व्यक्त करायचं होतं. थँक्यू.